शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी जो आहे ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनात आणि नीट पेपर फुटी विरोधात जे आहे ते आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये प्रत्येक जण संविधानाचा विषय काढतोय, पण आपल्यासोबत एक जण असे सुद्धा आहेत ज्यांनी थेट भगवद्गीता आणलेले आहे, ते त्यांच्याकडूनच जाणून घेत। याचा अर्थ काय, कारण की आपण आज प्रत्येक जण संविधान बघतोय। स्वतः अभिजित दिपके यांनी ज्यावेळेस आंदोलन सुरू करायला सुरुवात केलेली होती त्यावेळेस त्यांच्या हातात सुद्धा त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन होतं, अर्थातच आपलं संविधान होतं। मतलब क्या, जब अभिजीत दिपके ने जंतर मंतर पे खुद प्रोटेस्ट शुरू किया था, उनके हाथ में संविधान था, संविधान की बुक लेके उन्होंने इंडिया में एंट्री की थी, बट आपके हाथ में भगवत गीता है और आप इस प्रोटेस्ट में आए हो, इसका एग्जैक्टली मतलब क्या है? जितना सपोर्ट संविधान को भगवत गीता जितना सपोर्ट संविधान को भगवत गीता कर सकती है, उससे ज्यादा सपोर्ट कोई नहीं कर सकता। जिस हिंदू धर्म को हमारे सामने प्रस्तुत किया गया है सालों से, सेंचुरी से, वो एक विकृत हिंदू धर्म है, वो मनुस्मृति से लिया हुआ धर्म है, जो कहीं न कहीं इंसान को दबाने की बात करता है, महिलाओं को दबाने की बात करता है। लेकिन भगवत गीता वो ग्रंथ है जो किसी जात पात, किसी धर्म, किसी और तरीके के धर्म में जो भी लोग धर्म में विचलित है, प्रस्तुत है, उनको नहीं मानता। संविधान के सबसे पास अगर कोई है तो वो सिर्फ भगवत गीता है, क्योंकि भगवत गीता आत्मज्ञान की बात करती है, युद्धस्व की बात करती है। आज की डेट पे जो भी हमारा माहौल बना पड़ा है, इसकी वजह से एक एक इंसान सिर्फ इसलिए सफर कर रहा है क्योंकि उसके अंदर स्वार्थ है। स्वार्थ को हटा दो, निष्काम हो जाओ, खुल के जियो, खुल के जियो, और तभी जरी भगवद्गीता घेऊन आले, तुम्ही त्यांना कारण समजावून सांगा। एक लक्षात घ्या, हा कुठून आला तुम्हाला कल्पना आहे का? नाही ना, रिपोर्टर तुम्ही आहात ना, सर्व ह्याचा करा, हा कुठून आलाय? क्या पूछ रहे आप, कहाँ से आए हो? सर मैं अंधेरी से आया हूँ, अंधेरी से आया हूँ। आपको यहाँ का टॉपिक पता है, ये पूछ रहे आपको यहाँ का टॉपिक? नंतर नंतर जी पोरगी बाई घुसली होती, तिने मॅटर केलं की नाही? केलं की नाही? या असल्याला तुम्ही प्रोत्साहन देऊ नका आता तरी। 22 लोक मेली आहेत, धर्म कशाला मध्ये आणायचं? 22 लोक आले, 22 लोकांच्या पायामध्ये आज आले। मी तुम्हाला तेच म्हणते, आम्ही माणसं कशाला येतात? तुम्हाला तेच म्हणते, मी त्यांना प्रश्नच पहिला तो विचारला की ज्यावेळेस संविधान घेऊन लोक हातात घेतात, ऐका तरी माझा ऐका तुम्ही रिपोर्टर आहात, एखादा विषय दिसतोय ना, हे आज ते म्हणजे तेल होतायचे धंदे चालले, आलं का लक्षात? हे असला ना, ह्या ठिकाणी तरी उभं करू नका। तुम्हाला वाटत नाही का की एखादा व्यक्ती जसं जंतर प्रत्येकाला ओपिनियन विचारण्याचा हे आज स्टेज नाही आहे या आताच्या कंडिशनला। त्यांचा जीव गेलेला आहे, पैसा गेलेला आहे, मानसिक त्रास झालेला आहे, आणि हा त्रास झाल्याच्या नंतर साधी मागणी होती आमच्या सायंटिस्ट साहेबांची की हा जो शिक्षण मंत्री आहे ना धर्मेंद्र प्रधान यांनी सहज राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी ताणून धरलेला असल्या कारणाने या आंदोलनाचं वाढलेलं आहे। हे वाढलेलं आंदोलन त्यांनी चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आंदोलन चिरडलेलं नाही, हे आंदोलन शिकत चाललेलं आहे। हे आंदोलन आता थांबणारं नाही आहे। पंतप्रधान साहेबांनी शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचं थेट राजीनामा घ्यावं आणि आमच्या सोनम वांगचुकचा जीव जाण्यापासून त्यांना वाचवावं, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, कारण जे मेलेले विद्यार्थी आहेत त्या बिचाऱ्यांच्या आत्म्याला शांती लागेल। जे विद्यार्थी आता शिक्षण घेतात त्यांना जरा बरं वाटेल। आणि मुळातच मला असं सांगायचं आहे की या देशामध्ये आपल्याला जगण्याचा, जगवण्याचा, खाण्याचा आणि श्वास घेण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने। डॉक्टर बाबासाहेब ही आरएसएसची माणसं, बीजेपीची माणसं याच्यात घुसतात का बघा पहिल्यांदा, आलं का लक्षात? मी त्यांना एक मिनिट, तो व्यक्ती जो आहे तो, कारण की आपण तो गेला तो ही जागृत करण्याची वेळ नाहीये।
आपल्याला खरंच जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने दिलेला आहे. त्याच्या धर्मावरच तुम्ही देखील आपण आता विचार करा, तो अधिकार आणि हक्क देखील त्यांनीच दिलेला आहे. यांना असं पाठीशी घालायला लागला, जर सगळे घालायला लागले तर इथे जगणं मुश्किल होऊन जाईल आणि याचा तमाम जनता निषेध करते. मी त्यांना तोच प्रश्न विचारला होता की ज्या वेळेस अभिजित तिपके स्वतः संविधान घेऊन भारतात प्रवेश करतायत, त्यावेळेस स्वतः जे अभिजित तिपके आहेत ते जंतर मंतरवरती संविधान हातात घेऊन बसतायत, ते बाबासाहेब आंबेडकरांचा जयभीम घोषवाक्य म्हणतायत, ते स्वतः जे आहेत आंदोलनाच्या स्थळी बाबासाहेबांनी आपल्याला काय अधिकार दिलेत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. तिथे कुठेही जात धर्म नव्हता, तिथे मुस्लिम असू हिंदू असू सगळेजण फक्त संविधान हातात घेऊन येतात. मग तुमचं या आंदोलनामध्ये जे आहे, भगवद्गीता हातात घेऊन येण्याचं कारण काय होतं? आणि तुम्हाला हा जो मोर्चा आहे तो नेमका कशासाठी होता हे माहिती आहे का? हा प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता. त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नव्हतं. ते थेट धर्मावरती गेले आणि त्या धर्मावर आधारित एक पत्रकार आहे प्रश्न विचारण्याचा मला सुद्धा हक्क आहे. धर्माचं राजकारण इथे आहेच नाही. अगदी कारण आज इथे प्रत्येक जण आलेला आहे. प्रत्येकाच्या जीवनाचा आज एवढे निष्पाप मुलांचा जीव गेलाय. इथे हे जे काय राजकारण चाललंय, हे जे मगाशी काय तुम्ही विचारलं आणि जी त्यांनी भगवद्गीता हातात घेतली, हा जाती धर्माचा विषय होता का? नाही. हे आजचं आंदोलन कशासाठी होतं हे त्या व्यक्तीला माहित होतं का? नाही. मग हे असं आपण जर न्यूजच्या चॅनल मधून आपण जर व्हायरल केलं तर आज आम्ही इथे तमाम जनता कशासाठी आहोत? तर त्यांच्या न्याय हक्कासाठी हे मला एक नॉर्मल प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला वाटतंय का जसं आता ही व्यक्ती इथे भगवद्गीता घेऊन हातामध्ये उपस्थित राहिली, ठीक आहे, असं सेम जंतर मंतरवरती सुद्धा झालेलं होतं. जंतर मंतरवरती सुद्धा आणि जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते स्वतः गेलेले होते. त्यांनी सुद्धा ह्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि तीच गोष्ट आज इथे होण्याचा प्रयत्न झालाय का एका व्यक्तीच्या माध्यमातून? त्या एका व्यक्तीने जे काय आज हे केलं, कदाचित त्याला भाजपला आम्ही मानत नाही. पहिली गोष्ट, भाजप आमच्यासाठी काही ना आमच्या उद्धव साहेबांसमोर, परंतु हे जे भगवद्गीतेचं झालं म्हणजे हे जाती धर्माचं राजकारण होतं का? आम्ही इथे आंदोलन कशासाठी केलं? आम्ही आंदोलन करण्याचं कारण एवढंच आहे, जो एवढ्या निष्पाप मुलांचा जीव गेला तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि याचा ही जी तमाम जनता आहे हा निषेध करते. आज हे जे तुम्हाला काळं वस्त्र, काळी रिबीन लोक बांधून आलेत, शर्ट घालून आलेत, ड्रेस घालून आलेत, याचा अर्थ काय? तर जाती धर्माचं राजकारण नाही, तर याचा सर्व जनता एकजुटीने निषेध करते आणि याच्यासाठी ही तमाम जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीमागे खंबीर उभी असणार आणि राहणार. पण संविधानामध्ये बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आणि धर्मेंद्र प्रधान हा जर मंत्री झाला असेल तर फक्त मतदानाच्या अधिकारावर झालेला आहे. तो आज जर बाहेर येऊ शकत नाही, पण 5 वर्षांनी त्याची सत्ता संपेल ना, पण त्या बेशरम माणसाला एवढी लाज वाटत नाही बीजेपी सरकारला की हे जे मंत्रिमंडळात बसलेले त्यांच्याकडे पैसा आहे, आर्थिक मजबूत चांगले आहे, म्हणून त्यांची मुलं विदेशी शिकतात, त्यांना इथं शिक्षणाचं महत्व कळत नाही. आज जी सर्वसामान्य त्यांचे कार्यकर्ते बीजेपीचे ते आजूबाजूला आहेत, त्यांची मुलं शिकतात का? पण त्यांच्या मुलाला हा त्रास नाही झाला का? जर निष्पाप मुलं तिथं बसले, त्यांचे जीव जात आहेत, त्या मुलींच्या तोंडाला फेस आलाय. अरे पण तुमच्या घरी पण मुलं आहेत, अशी मुलं जर हक्कासाठी मागतायत, त्याला तुम्हाला वेळ नाही, मग देशासाठी काय नेतृत्व करता? पंतप्रधान मोदींनी ना त्यांचं नाव हे एपिस्टन फाईल मध्ये खराब झालेलं आहे. तो जर त्याचं नाव खराब करू शकतो, देशाचं नाव खराब करू शकतो, तर ह्या तुमच्या आमच्या मुलांची किंमत काय त्या व्यक्तीला? आणि देशाचं संरक्षण करणार काय? तो काही करू शकत नाही. आम्हाला धर्मेंद्र प्रधानचं नाही पाहिजे, मोदींनी राजीनामा द्यावा. कारण आज हा देश त्यांनी संविधानाचा, भारताचा आपला सर्वोत्कृष्ट हा भारत देश, या माणसांनी सगळीकडे निर्लज्जपणाने आपल्या देशाची इज्जत. आपण आता नुकतंच उदाहरण बघितलं, एक जण येतोय धर्माबद्दल बोलतोय, तुम्ही आलात, तुम्ही त्याला विरोध केलात, तुम्ही त्याला म्हणालात की हा विषय पूर्णतः वेगळा आहे. असे अनेक जण आता ह्या मोर्चामध्ये असतील सुद्धा.
हे आपल्याला कोणालाच माहिती नाही, असतील सुद्धा अगदीच. त्यामुळे अशा लोकांना नेमकं तुम्ही शोधणार कसं? एक कार्यकर्ता पक्षाचं सोडून द्या, पण एक भारतीय लोक फाटत नाहीत मॅडम. जी गद्दार लोक आहेत ना ती गद्दारच आहेत, ती कधी फाटल्या जाणार नाही. आज ही एवढी जनता आहे ना ती ही प्रामाणिक आणि माणुसकीचं, जर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हसत देतात, त्याला म्हणतात जनतेचा नेता. आणि आज एवढ्या पावसात एवढ्या लोकांचं त्यांना कुठेतरी मायाचा पाझर कुठला, कारण त्यांनाही मुलं आहेत. म्हणून आज त्यांनी हक्काने इथे उभे राहिले आणि जनताला सोबत घेऊन उभे. मोदीला यांना जर देशाचा विचार का करत नाही, त्यांना स्वतःला मुलं नाही, घर नाही, त्यांना मुलाची किंमत काय करणार आहे? आज उद्धव साहेबांनी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, कारण त्या माणसात माणुसकी आहे. म्हणून आज तिथे येऊन वेळेले आतापर्यंत एकही नेत्याने आम्हाला मोर्चा घेताना दिसले नाही. उद्धव साहेबांच्या पाठीत किती खंजीर तर खुपसलेला आहेच, तर असे कितीही वार केले तरी हा शिवसैनिक आहे ना, त्यांच्या पाठीशी तमाम शिवसैनिक हा कायम भक्कमपणे एक ढाल म्हणून उभा राहणार. शिवसैनिक हा कायम शिवसैनिक म्हणूनच ओळखला जाणार. परंतु हे जे काय जाती धर्माचं राजकारण, आज त्या व्यक्तीला काहीच आयडिया नव्हती की बाबा हे आंदोलन कसलं आहे. त्याने जे काय तुम्हाला बाईट दिलं ते अतिशय चुकीचं होतं आणि हे राजकारण जर अशा पद्धतीने घडत असेल म्हणून आम्हाला बोलावं लागलं. अर्थातच तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसैनिक कधीच मागे हटलेला नाहीये या गोष्टी बोलताना. पण नाही. अर्थात या गोष्टी झाल्या त्या व्यक्तीपुरत्या आणि अशा, पण आता महत्वाचा विषय असा आहे की साहेबांनी आवाहन केलेलं आहे गल्ली गल्लीमध्ये मोर्चे घ्यायचे, आंदोलन करायचे. शिवसैनिक ठाकरेंच्या रणरागिणी आहेत, त्यांचं पुढचं पाऊल जे आहे ते काय असणार आहे? पुढचं पाऊल हेच आहे, जो पक्ष प्रमुखांनी आम्हाला आदेश दिलाय, तर गल्ली गल्लीत प्रत्येक विधानसभेत प्रत्येक वेळेला हे आंदोलन तुम्हाला आता याच्यानंतर दिसणार आणि ठामपणे उद्धव साहेब जो आदेश देणार त्या आदेशाचा प्रत्येक शिवसैनिक हे कटाक्षाने पालन करणार. उद्धव साहेबांनी जर का उद्या सांगितलं दिल्लीच्या मोर्चाला जायचंय, काय सांगाल? निश्चित जाणार. आम्ही आनंदाने निघू. आम्ही खंबीरपणे जाऊ. आम्ही आमची तिकीट काढून जाऊ. आम्ही तुम्ही म्हणता तुम्ही तिकीट काढून जाल. दिप्पींनी ज्यावेळेस आंदोलन सुरू केलेलं होतं तेव्हा त्यांना सांगितलेलं तर पाकिस्तान मधून फंडिंग होते, चीन मधून फंडिंग होते, तर तुम्हाला कोणाकडून फंडिंग होणार? हे सगळं खोटं आहे. खोटं आहे. नेतृत्व कसं असावं उद्धव साहेबांसारखं, मोदी सारखं नाही. तो खोटा माणूस आहे, तो खोटच बोलणार, त्याची माणसं खोटीच बोलणार. जर उद्धव साहेबांना थोडी जरी लालच असती ना तर त्या व्यक्तीने त्याच वेळेला वर्षा सोडला नसता. पण ज्या वेळेला वर्षा बंगला मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी सोडला त्याला उद्धव साहेबांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर या तमाम सैनिकांच्या डोळ्यात, प्रत्येक सैनिकाच्या डोळ्यात अश्रू होते. त्याचं कारण उद्धव साहेबांचं तमाम जनतेवर असणारं प्रेम आणि तमाम जनतेचं, तमाम शिवसैनिकेचं उद्धव साहेबांवर आणि पक्षावर असणारं प्रेम. आमच्यावर जेवढे आघात झाले, आमचं चिन्ह चोरलं, आमची माणसं चोरली, माणसं चोरली, चिन्ह चोरलं, तरी हा पक्ष डगमगलेला दिसतोय का? नाही. तर शिवसैनिकांच्या बळावर, शिवसैनिकांच्या जोरावर अजून तो ठामपणे तुम्हाला ऋतून उभा राहिलेला दिसतोय. आजची ही गर्दी बघा. उद्याच्या आंदोलनामध्ये स्वतः राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्व खासदार सुद्धा सहभागी होणार आहोत. आजचं मुंबईतलं आंदोलन सुरू होण्याआधी सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावलेला होता, बरोबर? आताही पोलिसांचा बंदोबस्त आहे. मगाशी साहेबांनी सुद्धा याचा उल्लेख केला की तुम्हाला एवढी भीती वाटते कशाची? खरंच सरकार घाबरलेलं आहे का या झुरळांना, ज्या झुरळांचा उल्लेख स्वतः सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांनी, सरन्यायाधीशांनी केलेला? 1,00,000% जर त्यांना भीती निर्माण झाली नसती तर एवढा बंदोबस्त प्लॅटफॉर्म पासून केला नसता. जवळजवळ दादर स्टेशनवरून पण आलेली लोक आहेत, तर त्यांनी पाहिला की सगळीकडे बंदोबस्त लावले जनतेला रोखण्यासाठी, जनतेला पुढे न येण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीच शंका नाहीये की ते सरकार घाबरलेलं नाहीये. पडदे लावून वामचूक सरांना का लपवून नेलं? एवढा मोठा माणूस आहे, तुमच्यात हिंमत नव्हती का? स्ट्रेचर आणा आणि मान सन्मानाने त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा. जोपर्यंत त्यांचा प्राण कंठाला येतोय तोपर्यंत गप्प बसता आणि चोरून अंधारात गपचूप घेऊन जातात पडदे लावून. तो का आतंकवादी माणूस आहे का? आतंकवाद्याला 10 वर्ष लावतात त्याचा न्याय निवाडा. सोशल मीडियावरती जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये आतंकवादी
बीजेपीचीच लोक आहेत, बीजेपीची लोक आहेत. करण्यासाठी आज तो दीपक एवढा मोठा तरुण मुलगा, त्यांनी एवढा माहोल आपला भारतभर, त्यांनी सत्याचा झेंडा घेऊन उभा आहे. त्याच्यासाठी हे त्याला डिस्टर्ब करण्यासाठी, मुलांना त्रास देण्याचं हे काम त्यांनी चालू केलेलं आहे. अर्थातच आपण बघू शकतो आक्रमक झालेले शिवसैनिक नेमके कसे असतात आपल्याला यांच्या माध्यमातून दिसले. कारण की नुकताच एका तरुणांनी भगवद्गीता दाखवली आणि त्याला विरोध कसा करावा हे सुद्धा या शिवसैनिकांनी दाखवून दिलेलं आहे. उद्धव आम्हाला साहेबांनी सांगितलं, अर्थात उद्धव ठाकरेंनी सांगितलं की दिल्लीला जायचं तर आम्ही स्वखर्चाने जाऊ, आम्हाला कोणाचंही फंडिंग भेटणार आहे असे जे मुद्दे आहेत, असे जी उदाहरणं आहेत आणि असे जे विधानं आहेत या शिवसैनिकांनी, या उद्धव ठाकरेंच्या रणरागिणींनी या ठिकाणी आपल्याला केलेलं बघायला मिळतं. सध्या या ठिकाणी एकंदरीत संपूर्ण परिस्थिती आहे. तरुण हा मोर्चा आता इथे आंदोलन करतोय, करण्याचं काम सुरू आहे. त्या सोबतच बघू शकतो आपण श्रद्धा मॅडम आपल्या सोबत आहे. मॅडम काय सांगाल, आंदोलन यशस्वी झाले, मोर्चा यशस्वी झालेला? आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. आपण पाहिलं असेल विद्यार्थ्यांची संख्या जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे तर आहेतच, पण ज्यांना हे नीट परीक्षेचे पेपर फुटलेले, ज्यांचे अभ्यास झाले त्या विद्यार्थ्यांची संख्या आणि हे विद्यार्थी म्हणजे उद्या देशाचं भवितव्य आहे, आज त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे. या तरुणाला धुळे म्हणून समजले गेले या सरकारने, त्यांच्यावरचा राग, या सरकारवरचा राग आहे, उद्रेक झालेले आता. अर्थात तुम्ही म्हणता की उद्रेक झालेले आहे. साहेबांनी आवाहन केले की याच्या पुढे प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये हे आंदोलन उभं केलं गेलं पाहिजे. वाटतंय शिवसैनिक साहेबांचा आदेश हा जो आहे तो मानणार आहेत? मानणार ना, नक्कीच मानणार. आणि आपण आज बघितलं, आज ही फक्त सुरुवात आहे. साहेब म्हणाले ना, ही तर चिंगी आहे, हा वणवा व्हायला वेळ लागणार नाही. आणि या वणव्याचं रूपांतर खरंच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामध्ये व्हायला पाहिजे. त्याला लाभ असेल तर तरी राजीनामा घेतला पाहिजे, पण जर मूल्यते असतील तर ते नाही घेणार. मॅडम, हे केंद्रातलं आपण म्हणतोय, पण आपल्या राज्यात सुद्धा टीईटी पेपर फुटी झाली. जे शिक्षक महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारे ह्या शिक्षकांचेच पेपर फुटले गेले आणि त्याच्यावरती सरकार अजूनही सुस्त बनवून फक्त एसआयटी केलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हेच तर सरकारचं अपयश आहे ना, सरकारचं हेच तर अपयश आहे की जे पेपर फुटीमध्ये जे शिक्षक सापडले त्यांच्यावरती ते कारवाई करत नाहीत अजून देखील. काय देशाचा दुर्दैव आहे, विद्यार्थ्यांचा दुर्दैव आहे, त्यांचं भवितव्य तिथे आहे. तर विद्यार्थी आदर्श नागरिक घडवायचा ठरवलेल्या काही नागरिकांची भरचपी करतात. देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे जाते असं वाटतं की नक्की लोकशाहीकडे हुकुमशाहीकडे आज संविधानाची वाट नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कशासाठी केलं आणि त्या संविधानाच्या अपमान होते त्याची वाट लावायचं काम हे हुकुमशाही सरकार, मोदी सरकार करते. पण ही आजची एकंदरीत परिस्थिती बघता आपल्या देशात सुद्धा नेपाळ सारखं आंदोलन किंवा श्रीलंकेसारखं, बांगलादेश सारखं आंदोलन व्हायला वेळ लागेल का किंवा काय, याच्याबद्दल तो दिवस सुद्धा दूर नाही, तो दिवस सुद्धा दूर नाही. मला वाटतं कधी अशी आता भविष्यात असं होणार आहे की तसं आंदोलन आपल्याकडे होईल. आणि हे सरकार स्वतःहून राजीनामा देत नाही, त्या पब्लिकच याला हाकलून देऊ. अर्थातच आपण बघू शकतो ह्या होत्या आपल्या माजी महापौर श्रद्धा जाधव मॅडम, यांनी थेटपणे सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे तेच. अर्थात आपण या गोदी मीडिया घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाईला सुद्धा विचारूयात, काय वाटतंय की गोदी मीडिया खरोखरच तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवत नाही? एक तरुण म्हणून काय सांगशील, आजचं आंदोलन तुमचं हे कितपत यशस्वी झालेलं आहे? आता जिथपर्यंत झालं पाहिजे तेवढं तर झालंय. सरकारपर्यंत, केंद्रातल्या सरकारपर्यंत आवाज पोहोचला असं वाटतं? हो, आम्हाला वाटतं आवाज पोहोचला, तर आवाज पोहोचला आपला, पोहोचला आपला हिंवाचा आवाज पोहोचला. मी स्टुडंट आहे, मी सायन्स स्टुडंट आहे, मला एवढे जास्त मार्क्स असून मला मार्क्स का नाही दिले? आता हे तुमच्याकडे हे एक प्रश्न आहे, का नाही दिले आम्हाला मार्क? हा आमचं आंदोलन तुमच्यासाठी आहे, गव्हर्नमेंटसाठी, की आमचे मार्क, आमचा हक आम्हाला मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, आमचा हक आम्हाला मिळालाच पाहिजे. अर्थातच या ठिकाणी असलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करतोय. आंदोलनाचे हक्क मिळाले पाहिजेत, पेपरफुटी थांबली पाहिजे. त्यासोबतच जे आहे ते या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून हे आंदोलन अजून कोणत्या आक्रमक पद्धतीने, उग्र पद्धतीने करता येईल याचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येकाकडून फक्त आणि फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते. त्यासोबतच
शिक्षण व्यवस्था आणखी चांगली झाली पाहिजे, सदृढ झाली पाहिजे, बळकट झाली पाहिजे. ह्यासाठीचा आजचा हा भर पावसातलं आंदोलन जे आहे ते अद्यापही सुरू आहे. पोलिसांकडून ह्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना इथून काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो, परंतु अद्यापही आंदोलनकर्ते हे त्यांच्या ठिकाणी उभे आहेत. ह्या भर पावसात सुद्धा त्यांचं आंदोलन हे सुरू राहणार आहे असं त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येतं. त्याच्यामुळे हे आंदोलन आणखी कुठपर्यंत चालतंय, या आंदोलनाचं पुढचं स्वरूप काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बातमी बघण्यासाठी आणि या आंदोलनाच्या प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपण आपल्या महानगर लाईव्हला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.